नमस्कार. क्रेमर्स रूलने काही एक्झाम्पल्स बघूया. सिंपल एक्झाम्पल्स आहेत म्हटलं तसं स्कूल लेवलला झालेलीच आहेत. आपण इथे पण एक दोन एक्झाम्पल्स बघणार आहोत. रूल माहिती आहे तुम्हाला, फॉर्म्युला माहिती आहे. लिनियर सिस्टीम दिली आहे, 2 इक्वेशन्स 2 व्हेरिएबल 2/2 आहे. कॉन्स्टंट वगैरे सगळे RHSला आहेत ना, ते सगळं स्टँडर्ड आहे ना, सगळं चेक करायचं आणि मग सॉल्व्ह करायला घ्यायचं. 2/2 आहे, त्यामुळे आपल्याला 3 डिटर्मिनंट्स लागणार आहेत 2/2चे, ते सॉल्व्ह करायचे आहेत. सो फर्स्ट डिटर्मिनंट काय आहे सोल्युशनमध्ये? फर्स्ट डिटर्मिनंट d इज इक्वल टू काय असतं? द कोइफिशियंट ऑफ x, सो 2 4, अँड कोइफिशियंट ऑफ y विथ साइन घ्यायचे ते कोइफिशियंट, सो 3 अँड -5 करायचं, मायनस साइन इथे. आणि मग d ची व्हॅल्यू काढून बघायची, कारण d नॉन झिरो असेल तर ही सिस्टीम म्हणजे ही मेथड आपल्याला अप्लाय करता येते. सो किती येणार आहे? 2 × -5. आता आपण डायरेक्ट लिहूया, ही -10 मायनस 12 -12, सो किती आलं? -22. सो नॉन झिरो आहे, त्यामुळे आपण अप्लाय करू शकतो. नेक्स्ट dx लागतं. सो dx इज इक्वल टू काय असणार आहे? एक्सच्या तिथे आपण रिप्लेस करतो कॉलम कॉन्स्टंटने 7 3 अँड y ॲज इट इज 3 -5. सो dx ची व्हॅल्यू किती आली? 7 × 5, सो -35 अँड 3 -9. त्यामुळे किती आली? ती -44. त्याच्यानंतर dy लागतं आपल्याला. dy मीन्स काय असणार आहे? x कॉलम ॲज इट इज अँड y कॉलम रिप्लेस करायचा आहे 7 अँड 3. अगदी सिंपल मेथड आहे. लक्षात आलंय? d म्हणजे आधी x आणि y चे कॉलम घ्यायचे, dx म्हणजे y कॉलम ॲज इट इज, x कॉलम रिप्लेस करायचा बाय कॉन्स्टंट कॉलम, आन्सर काढायचं. dy मीन्स x कॉलम ॲज इट इज, y कॉलम रिप्लेस करायचा बाय कॉन्स्टंट कॉलम, एवढंच आपल्याला करायचं आहे तिथे. आणि डिटर्मिनंट काढायचे आपल्याला माहिती आहे, आता त्याचं फॉर्म्युला माहिती आहे. 2 × 3 मीन्स 6 मायनस 7 म्हणजे किती आलं ते? -20. आता x आणि y च्या व्हॅल्यू कशा काढतो आपण? x इज इक्वल टू dx अपॉन d विच इज इक्वल टू dx. dx मीन्स किती आहे? -44 अपॉन d -22 विच इज इक्वल टू मायनस मायनस गेले म्हणजे 2 झालं. अँड y इज इक्वल टू dy अपॉन d इज इक्वल टू -22 अपॉन -22 प्लस 1. सो x ची व्हॅल्यू मिळाली 2 अँड y ची व्हॅल्यू मिळाली +1. सो अशा पद्धतीने आपण ही लिनियर सिस्टीम सॉल्व्ह करू x आणि y च्या व्हॅल्यूज क्रेमर्स रूलने म्हणजेच डिटर्मिनंट यूज करून काढू शकतो. नेक्स्ट एक्झाम्पल. फर्स्ट इक्वेशन 1 अपॉन x + 2 -1 अपॉन y + 1 + 5/6 इज इक्वल टू 0. सेकंड इक्वेशन 4 अपॉन x + 2 + 3 अपॉन y + 1 + 1 इज इक्वल टू 0. सो ही दोन इक्वेशन बघितली तर डायरेक्ट लिनियर इक्वेशन आहे तसं वाटत नाही, आणि आपल्याला क्रेमर्स रूल लिनियर इक्वेशनची सिस्टीम सॉल्व्ह करण्यासाठी आहे. कारण इथे जर आपण सिम्प्लिफाय करायला गेलो आणि y + 1 ने इथे मल्टिप्लाय केलं, x + 2 ने इथे मल्टिप्लाय केलं, तर इथे न्यूमरेटरमध्ये लिनियर राहिले, पण डिनॉमिनेटरमध्ये ह्या दोन ब्रॅकेटचा प्रॉडक्ट येणार आहे आणि हा प्रॉडक्ट इथे पण मल्टिप्लाय करावा लागेल, आणि तिथे कुठेतरी पॉवर तिथे 2 होणार आहे, कारण एकतर xy ही टर्म येईल किंवा x² y² ही टर्म येईल. सो त्यामुळे ते लिनियर इक्वेशन राहणार नाही, म्हणून इथे आपण सबस्टिट्यूशन मेथड यूज करणार. म्हणजे ही जी इक्वेशन्स दिली ती आधी लिनियरमध्ये ट्रान्सफर करून घ्यायची, ती सॉल्व्ह करायची आणि मध्ये सबस्टिट्यूट केले त्याची आन्सर्स काढायचे. मग इथे आपल्याला x आणि y च्या व्हॅल्यूज काढायच्या आहेत. सो आपण सबस्टिट्यूशनसाठी वेगळी व्हेरिएबल्स घेऊया. सपोज कॅपिटल X कॅपिटल Y घ्यायचं, किंवा P Q किंवा आणखीन कुठली U V कुठली तरी वेगळी व्हेरिएबल्स घ्यायचे आणि ह्याला सबस्टिट्यूशन करायचं. जे आपल्याला इथे प्रॉब्लेम येतो, ज्यामुळे इथे डिनॉमिनेटरमध्ये आल्यामुळे चालणार नाही, त्यासाठी आपण इथे सबस्टिट्यूशन करणार आहोत. सो सबस्टिट्यूशनसाठी घेणार, सपोज 1 अपॉन x + 2 इज इक्वल टू सम कॅपिटल X अँड 1 अपॉन y + 1 इज इक्वल टू कॅपिटल Y. इक्वेशन 1, कारण आपण आता x आणि y, कॅपिटल X कॅपिटल Y मधली इक्वेशन्स फॉर्म करणार आहोत, ती सॉल्व्ह करणार आहोत क्रेमर्स रूलने, त्यामुळे व्हॅल्यू त्याच्या मिळणार आहेत आपल्याला. आणि मग परत जाऊन आपल्याला ह्या इक्वेशनचा यूज करून स्मॉल x आणि स्मॉल y च्या पण व्हॅल्यूज काढायच्या. बेसिकली आपल्याला ह्या दोन व्हॅल्यू काढायच्या x आणि y च्या, पण आत्ता असं लिनियर इक्वेशनचा काही यूज करता येत नाही, बिकॉज डिनॉमिनेटरमध्ये आहे, म्हणून आपण सबस्टिट्यूशन करून घेतलेली आहे. हे सबस्टिट्यूशन केल्यानंतर इक्वेशन्स काय होतील? हा कॉन्स्टंट सगळं आपण राईट साईडला घेतो, कारण तो स्टँडर्ड जो फॉर्मॅट आहे त्याप्रमाणे आपण d dx वगैरे काढणार आहोत. सो कॉन्स्टंटला राईट साईडला न्यायचं. सो इक्वेशन बिकम्स 1 अपॉन x + 2 ला x घेतोय, सो x मायनस दिस y इज इक्वल टू 5/6 तिकडे नेऊया -5/6. अँड सेकंड इक्वेशन इज
1/x+2 मीन्स कॅपिटल एक्स आहे, सो 4x + 3y 4x + 3y इज इक्वल टू 1 तिकडे न्यायचा -1. सो ही दोन इक्वेशन्स फॉर्म झाले. आता ही सिंपल इक्वेशन्स आहेत जी क्रेमर्स रूलने सॉल्व्ह करणार आहोत. फर्स्ट आपण डी काढायचा आणि तो नॉन झिरो आहे ना चेक करायचा. सो डी मीन्स किती आणि ह्याला कोएफिशियंट नाही म्हणजे काय असतो 1 असतो. 1 4 हियर -1 and 3. याचा आन्सर काय आहे बघूया. 3 -4 3 + 4 which is equal to 7. 7 नॉन झिरो आहे त्यामुळे आपण ही सिस्टीम ही मेथड अप्लाय करू शकतो. dx काढायचा आहे आपल्याला. dx इज इक्वल टू x चा कॉलम आपण इथे रिप्लेस करणार -5/6 and -1 आणि y चा कॉलम ॲज इट इज -1 and +3. सो -5/6 आणि हे म्हणजे -5/6 × 3 आणि मायनस मायनस +1 ऑलरेडी झाले या दोघांच्या प्रॉडक्ट मध्ये आणि मायनस साइन असतात ना मध्ये -+1 सो मायनस इज इक्वल टू 3 2 सो -5/2 -1 इज इक्वल टू 2 इकडे नेऊया म्हणजे किती होणार ते -5 -2 अपॉन दिस सो -7/2. सो मेथड एकदम सिंपल आहे, फक्त ही कॅल्क्युलेशन करताना थोडी केअरफुली करा. पुढे प्लस मायनस इकडे तिकडे झालं तर पुढे चुकायला. सो -7/2 ही dx ची व्हॅल्यू आहे. आता dy काढूया. dy इज इक्वल टू फर्स्ट रो काय फर्स्ट कॉलम इज 1/4 तसा सेकंड काय होणार -5/6 आणि हे -1 which is equal to -1 मायनस आणि ह्या दोघांचा प्रोडक्ट मायनस राहणार आहे कारण एक -x+. सो मायनस हे मायनस आणि हे बाहेरचं मायनस सो होणार आहे प्लस आणि या दोघांचा प्रॉडक्ट काय आहे तो बघूया 5/6 × 4 सो विच इज इक्वल टू -1. हा प्रॉडक्ट किती येणार आहे हा 2 आणि हा 3 म्हणजे 10/3 सो प्लस 10/3 पुन्हा 3 ने इथे मल्टिप्लाय करूया. सो -3 + 10/3 म्हणजे किती झालं ते 7/3 + 7/3. सो dy ची व्हॅल्यू मिळाली +7/3 ते आणि -7/2. सगळ्या व्हॅल्यूज काढून झाल्यात. आता फक्त x आणि y आता मिळणार आहेत त्या अर्थात कॅपिटल x आणि कॅपिटल y च्या व्हॅल्यूज मिळणार आहेत. त्यावरून नंतर आपल्याला पुन्हा स्मॉल x स्मॉल y च्या व्हॅल्यूज काढायच्या आहेत. सो कॅपिटल x इज इक्वल टू किती मिळालं dx/d which is equal to -7/2 अपॉन याची व्हॅल्यू आली 7. आता पुन्हा हा रूल आला की a/b/c आहे त्यामुळे हे 2 इथे येणार. सो विच इज इक्वल टू -7/2 × 7 हे 7 7 केले म्हणजे -1/12. अजून ही व्हॅल्यू कशाची आली कॅपिटल x ची आली. नंतर आपण स्मॉल x ची काढू. कॅपिटल y ची व्हॅल्यू dx/d which is equal to +7/3 +7/3 अपॉन 7 हे 3 इथे येतील. सो 7/3 × 7 7 7 गेले सो +1/3. आता ह्या कॅपिटल x कॅपिटल y च्या व्हॅल्यूज आल्या आहेत पण आपल्याला ऍक्च्युली x आणि y च्या व्हॅल्यूज काढायच्या आहेत. सिंपल आहे. आपल्याला काय काय मिळालं कॅपिटल x ची व्हॅल्यू मिळाली -1/2 कॅपिटल y ची व्हॅल्यू मिळाली 1/3. अर्थात ह्या आपल्या फायनल व्हॅल्यूज नाही आहेत. आपल्याला स्मॉल x आणि y च्या व्हॅल्यूज काढायच्या आहेत. रिलेशन आपल्याला हे माहिती आहे ते रिलेशन यूज करूया. सो लिहायचं तिथे फ्रॉम इक्वेशन 1 x इज इक्वल टू x ची व्हॅल्यू काय 1/x+2 आणि व्हॅल्यू काय मिळाली x ची -1/2. सो दॅट इम्प्लाइज 1/x+2 मीन्स -1/2 अशी आपल्याला व्हॅल्यू मिळाली. तर हे इथे 2 आणायचे इकडे न्यायचे म्हणजे काय होणार ते दॅट इम्प्लाइज -2 इज इक्वल टू x+2. सो आता 2 इकडे आणले की ते -2 होणार. सो x इज इक्वल टू -4. त्याच्यावरनं x ची व्हॅल्यू मिळाली -4. सिमिलरली y साठी पण आपण बघणार y इज इक्वल टू काय 1/y+1 इज इक्वल टू y ची ऍक्च्युअली व्हॅल्यू काय मिळाली 1/3. सो 1/y+1 इज इक्वल टू दॅट इम्प्लाइज 1/y+1 इज इक्वल टू 1/3. सो 3 इकडे आणले y+1 इकडे नेले 3 इज इक्वल टू y+1 1 इकडे नेले p y इज इक्वल टू. सो y इज इक्वल टू 2 मिळाले आणि x इज इक्वल टू -4. सो फायनली आपल्याला ज्या x आणि y च्या व्हॅल्यूज काढायच्या होत्या त्या आपण काढल्या. अर्थातच
सबस्टिट्यूशन केल्यामुळे फर्स्ट इक्वेशन्स लिनियर इक्वेशन्स कशात आली कॅपिटल एक्स कॅपिटल वाय मध्ये. त्यामुळे आधी त्याच्याच व्हॅल्यूज मिळणार, पण त्या व्हॅल्यूज मिळाल्या की नंतर हे रिलेशन यूज करून तुम्ही ज्या पाहिजेत त्या व्हॅल्यूज पण काढू शकता. सो अशा टाईपचं आलं की जिथे लिनियर नाही आहेत इक्वेशन्स तिथे तुम्हाला सबस्टिट्यूशन्स करावी लागतात आणि मग नंतर सॉल्व्ह करून मग पुन्हा ते सबस्टिट्यूट करायचं.